नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आजची आपण रेसिपी पाहणार आहोत शेंगुळे. त्यासाठी आपण घेतली मिरची, मीठ, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि ओवा हे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आपण या सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. शेंगुळे करण्यासाठी आपण 1 वाटी डाळीचं पीठ घेणार आहोत, 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि 3 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत. असे सगळे पीठं एकत्र करून मळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण तिन्ही पीठं सांगितलेल्या प्रमाणात घेऊन चाळून घेतलेली आहेत. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, म्हणजे आलं लसूण कोथिंबीरचं वाटून घेतलं होतं ते 1 चमचा घेतलेलं आहे. आता हे आपण सगळं एकत्र करून मळून घेणार आहोत. थंड पाण्यात मळायचं हे सगळं. अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. हे थोडंसं सैलसरच मळायचं. शेंगुळे करण्यासाठी आपण पातेल्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. गरम झाल्यावर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे. पाणी टाकून घ्यायचं आहे. पिठात आपण मीठ घातलं होतं पीठ मळताना, त्यामुळे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यावर आपण त्यात शेंगुळे टाकून घेणार आहोत. उकळी येऊस तोपर्यंत शेंगुळे तयार करून घेणार आहोत. शेंगुळे करण्यासाठी आपण जे आधण ठेवलं होतं त्याला आता चांगली उकळी आलेली आहे आणि आपण आता हे शेंगुळे वळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे असे वळून घेतलेले आहेत. आता हे उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे शेंगुळे टाकून घ्यायचे. हे लगेचच हलवायचे नाहीत. याला एक उकळी येऊस तोपर्यंत चमच्यानं घालायचा नाही. उकळी आल्यावरच त्याच्यात चमचा घालायचा आणि हलवायचा आहे. याला चांगले उकडून घ्यायचे आहे, शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले शेंगुळे उकडत आलेले आहेत. अशा प्रकारे आपले शेंगुळे तयार झालेले आहेत. आता मी त्याची टेस्ट सांगणार आहे.